मग तिथे एक फ्लाइंग मशीन येते आणि ती निओच्या मानेला पाठीमागे असलेली केबल काढते. तसा निओ मुक्त होतो आणि मॉर्फियस आणि त्याची टीम त्याला सही सलामत आपल्या शिपमध्ये खेचून घेते. निओ त्याचे डोळे दुखत असल्याचे मॉर्फियसला सांगतो, तेव्हा मॉर्फियस बोलतो कारण ते आयुष्यात पहिल्यांदाच उघडले आहेत. निओ आपल्या डोक्याच्या पाठीमागे हात लावून काहीतरी असल्याचे त्याला जाणवते. नंतर निओला मशीनशी कनेक्ट केले जाते. निओला पहिल्यांदाच कॉम्प्युटरशी कनेक्ट केले जाते. तेव्हा मॉर्फियस त्याला पांढऱ्या रिकाम्या जागेमध्ये घेऊन जातो. तो त्याला सांगतो की ह्या जागेला द कन्स्ट्रक्ट असे म्हणतात. हा एक लोडिंग प्रोग्राम आहे. इथे हवी ती गोष्ट, कपडे, शस्त्र, खाणे निर्माण करू शकतात. निओला तिथल्या खुर्च्या, टीव्ही पाहून आश्चर्य वाटते. तेव्हा मॉर्फियस म्हणतो, हे सर्व आभासी आहे. खरी दुनिया या जगात अस्तित्वात नाही आहे. मॉर्फियस निओला एका जुन्या टीव्हीवर 1999 मधील न्यूयॉर्क शहराचे दृश्य दाखवतो आणि सांगतो की तू ज्या जगात जगत होतास ते 1999 चे साल नसून 2199च्या आसपासचे वर्ष आहे. जग केव्हाचे बदललेले आहे. माणसांनी स्वतः विचार करणारे मशीन्स बनवल्या. त्यातल्या मशीन्सनी माणसांशी युद्ध पुकारले आणि मनुष्याची त्यात हार झाली. मानवाच्या पराभवानंतर मशीन्स ज्या सौर ऊर्जेवर जगत होत्या त्यांनी पृथ्वीच्या प्रदूषणामुळे सौर ऊर्जा मिळणे अशक्य झाले. तेव्हा त्यांनी मानवी शेती करण्याचा निर्णय घेतला. मॉर्फियस हा निओला उद्ध्वस्त झालेली पृथ्वी दाखवतो आणि म्हणतो, वेलकम टू द डिझर्ट ऑफ द रिअल वर्ल्ड. तो बोलतो की युद्धामुळे झालेल्या वातावरणीय प्रदूषणामुळे सोलर एनर्जी जी मशीन्सला भेटत होती ती भेटणे आता बंद झाली होती. पण मशीन्सना हे माहीत होतं की मानवाच्या शरीरात 120 वोल्टपेक्षा जास्तीचा करंट असतो आणि त्यांच्या शरीरात खूप ऊर्जा पण असते. आणि मग या मशीन्सनी मानवी शेती करण्याची सुरुवात केली. ही शेती मैलो दूरवर पसरलेली आहे. हे मशीन्स लहान मुलांना एका पॉडमध्ये तयार करतात आणि ज्या माणसांचा मृत्यू होतो त्यांच्या शरीराला मेल्ट करून इतर मानवांना ते दिले जाते, ज्यामुळे ते जिवंत राहतात. ही सर्व माणसे जन्मापासूनच स्लीपिंग पॉडमध्ये असतात. त्यांना माहीत नसते की ते कुठे आहेत. म्हणून मशीन्सनी एक कॉम्प्युटर प्रोग्राम बनवला. जेवढ्या पण माणसांची ती शेती करतात त्यांच्या मेंदूला त्या प्रोग्राममधून गुंतवून ठेवतात, कारण कोणी उठू नये. आणि तूही त्याच प्रोग्रामचा हिस्सा होतास, ज्यास मॅट्रिक्स असे म्हणतात.